वळत पुढच्या बातमीकडे. अहिरांचा बुलडोझर असा चालला की अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर झालाय, असा टोला अनिल परब यांनी नीलम गोऱ्हे यांना लगावलाय. तर अनिल परबांनी सभागृहामध्ये कायम टीका केली, पण आज केली नाही असं नीलम गोऱ्हे म्हणाल्यात. मी स्वतः सभापती आणि उपसभापती म्हणून 1.5 वर्ष काम करत होते. माझ्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. विशेषतः अनिल परब यांनी टीका केली, पण आता केली नाही असं म्हणत अनिल परबांच्या भूमिकेवरून नीलम गोऱ्हेंनी टोला लगावलाय. मंत्री आज सचिन अहिर यांचा बुलडोझर असा चालला की बऱ्याच लोकांच्या स्वप्नांचा त्यांनी चक्काचूर करून टाकला, चुराडा केला. आणि हा बुलडोझर कसा आला कोणालाच कळलं नाही. 1.5 वर्षाचा काळ मला सभापती आणि उपसभापती ही दोन्ही कामं करावी लागली. पण हे काम करत असताना मगाशी देवेंद्रजी फडणवीस जे बोलले, अनेक प्रश्नांच्या फैरी माझ्यावरती टाकल्या जात होत्या. आणि याला कारण असं की जेव्हा टीका करतात अनिल परब, म्हणजे मी टीका आत्ता नाही करत आहे तुमच्यावर, परंतु त्यांचा ते धर्म निभावत असतात. आणि मी एकदा म्हटलंही होतं, म्हणजे मग त्याच्यावर सगळे रागवले माझ्याकडे की मातोश्रीचं समाधान करणं सोपं नसतं. त्याच्यामुळे मग ते इथे काय बोलले त्याचा व्हिडिओ कोणतरी पाठवणार, अजून कोणतरी काहीतरी जाऊन सांगणार. आणि त्यामुळे परब त्यांचं काम त्यांच्या परीने नेहमी करत असतात. आज पण तुम्ही मन मोठं दाखवलं, माघार घेतलीत, असंच करत राहा असंही मला सांगायचं की जेणेकरून व्यवस्थित कामकाज इकडचं होऊ